तर पुढील काही महिन्यात रेडिएशनमुळे मृतांचा आकडा 1,40,000पर्यंत पोहोचला. म्हणजे सूर्याच्या तापमानापेक्षा 2 पट तापमान यातून बाहेर पडतं. जी लोक बचावले त्यांचं जगणं मृत्यूपेक्षाही भयंकर असेल. आणि नेमका याच दिवशी जन्म झाला अणुबॉम्ब नावाच्या एका भयंकर राक्षसाचा. दिनांक 6 ऑगस्ट 1945 जपानमधील हस्तखेळतं हिरोशिमा शहर. माणसं रोजच्या रुटीनला होती. लहान मुलं शाळेत जात होती. गृहिणी कामावरत होत्या. उगवत्या सूर्याचा देश. या देशातली माणसं कधी गप्प बसत नाही. जो तो ज्याच्या त्याच्या कामात होता. कुणाला कल्पनाही नव्हती की त्यांच्यावर आज मृत्यूचा कहर बरसणार आहे. अमेरिकेनं जपानच्या या शहरावर लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकला. त्याचं वजन 4000 किलो इतकंच होतं. पण त्याचा एक भयानक स्फोट झाला आणि काही सेकंदात शहराचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. सुमारे 70 ते 80 हजार लोक तिथल्या तिथं मृत्युमुखी पडले. तर पुढील काही महिन्यात रेडिएशनमुळे मृतांचा आकडा 1,40,000पर्यंत पोहोचला. त्याच्या अगदीच 3 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी शहरावर फॅटमॅन नावाचा दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला. यात जवळपास 4600 किलो वजनाच्या या बॉम्बनेही काही क्षणात शहराचा मोठा भाग उद्ध्वस्त केला. या स्फोटात सुरुवातीला 40,000हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि पुढील काळात हा आकडा 70,000पेक्षा जास्त झाला. या 2 अणुबॉम्बनं जगाला अण्वस्त्रांची भयानक ताकद दाखवून दिली. या घटनेला आता जवळपास 75 ते 80 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या काळातील अणुबॉम्ब इतके विनाशकारी होते तर आजची आधुनिक अण्वस्त्र किती भयंकर असतील याची कल्पना करणंही कठीण आहे. कारण कधी भारत पाकिस्तान युद्ध, कधी रशिया युक्रेनचा संघर्ष, अफगाणिस्तान पाकिस्तानच्या चकमकी, चीन अमेरिकेतला वाढणारा तणाव, रशिया आणि अमेरिकेचा राडा आणि आता इराण इस्रायल अमेरिकेचं महायुद्ध. या दरम्यान आमच्या कानावर न्यूक्लिअर वॉरच्या चर्चा किंवा बातम्याच नाही तर धमक्याही ऐकायला मिळाल्यात. त्यामुळे आजही जगात हजारो अणुबॉम्ब तयार अवस्थेत आहेत आणि वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर अणुबॉम्बची भीती पुन्हा एकदा चर्चेत येताना दिसते. पण हा अणुबॉम्ब नेमका किती भयानक असतो? आज जगात कोणाकडे किती अण्वस्त्र आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प तात्यांपासून ते किम जोंग उन पर्यंत या विनाशाचं बटन नेमकं कोणाच्या हातात आहे? त्याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी शब्दयोद्धा धर्मेश. तुम्ही पाहताय ऑफिशियल बाब. इराण इस्रायल अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अणुबॉम्ब युद्धाची चर्चा सुरू आहे. पण हा अणुबॉम्ब किती घातक असतो पहिल्यांदा तर समजून घेऊयात. अणुबॉम्ब हा जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र मानला जातो. हा बॉम्ब अणूच्या केंद्रकातील ऊर्जा वापरून बनतो. जेव्हा अणू विभाजित होतो तेव्हा प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. ही ऊर्जा इतकी मोठी असते की काही सेकंदात संपूर्ण शहर उद्ध्वस्त होऊ शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अणुबॉम्ब पडल्यावर माणसं मरत नाहीत तर त्यांची अक्षरशः वाफ होते. ज्या शहरात हा बॉम्ब पडलाय त्या शहरापासून अंदाजे 200 किलोमीटर पर्यंत त्याचे परिणाम दिसतात. अंगावरची कातळी गळून पडते. कल्पना करा, सूर्य आपल्या डोक्यावर आल्यावर आपली काय परिस्थिती असेल. अगदी अशीच अवस्था अशा वेळी असते. म्हणजे सूर्याच्या तापमानापेक्षा 2 पट तापमान यातून बाहेर पडतं. जी लोक बचावले त्यांचं जगणं मृत्यूपेक्षाही भयंकर असेल. जमीन नापीक होईल. ज्या देशात हा अणुबॉम्ब पडतो त्याच्या शेजारच्या देशातला सूर्य झाकला जाईल इतकी मोठी राख आकाशात साचते, ज्याचा परिणाम पावसावर होतो. पाऊस पडला तरी ज्या नद्यांचं पाणी आपण आज पवित्र आणि पिण्यायोग्य समजतो ते ऍसिड आणि विषापेक्षा कमी नसेल. जमीन नापीक असेल. रेडिएशनमुळे पुढच्या कित्येक पिढ्यांना कॅन्सर, अपंगत्वाचा धोका कायमस्वरूपी असेल. आजही जपानची लोक हीच नरक यातना भोगतायत. एवढी मोठी किंमत या अणुबॉम्बमुळे जगाला मोजावी लागू शकते. यामुळे अणुबॉम्ब हे फक्त युद्धातलं शस्त्र नाहीये तर मानव जातीसाठीच्या अस्तित्वाचा धोका मानला जातो. पण या अणुबॉम्बची निर्मिती कधी झाली? अणुबॉम्ब कोणी बनवला? अणुबॉम्बची निर्मिती दुसऱ्या महायुद्धात झाली. ही गोष्ट सुरू होते 2 ऑगस्ट 1939 पासून. या दिवशी प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांना एक महत्त्वाचं पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी एक गंभीर इशारा दिला. जर नाझी जर्मनीनं अणुबॉम्ब तयार केला तर त्याची शक्ती इतकी भयानक असेल की संपूर्ण शहर काही सेकंदात नष्ट होऊ शकतं. या पत्रानंतर अमेरिकेनं अणुसंशोधनावर मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं आणि त्यानंतर 1942 मध्ये अमेरिकेनं एक अतिशय गुप्त वैज्ञानिक प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाला नाव देण्यात आलं मॅनहॅटन प्रोजेक्ट. या प्रकल्पाचे वैज्ञानिक नेतृत्व जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्याकडे होतं. त्यांच्यासोबत एन्रिको फर्मी, नील्स बोर आणि रिचर्ड फाइनमन यांसारखे जगातले सर्वोत्तम वैज्ञानिक काम करत होते. न्यू मेक्सिको मधील
लॉस आलामोस येथे एक गुप्त प्रयोगशाळा तयार करण्यात आली, जिथे दिवस रात्र संशोधन चालू होतं. 2 डिसेंबर 1943 रोजी या संशोधनात एक मोठं यश मिळालं. त्या दिवशी एनरिको फर्मी यांनी शिकागो येथे जगातील पहिली नियंत्रित अणुशृंखला अभिक्रिया यशस्वी करून दाखवली. त्यामुळे वैज्ञानिकांना खात्री पटली की अणुबॉम्ब तयार करणं शक्य आहे. अखेर 16 जुलै 1945 ला न्यू मेक्सिकोच्या वळवंटात पहिल्या अणुबॉम्बची चाचणी घेण्यात आली. या चाचणीचं नाव होतं ट्रिनिटी टेस्ट. पहाटे 5:30 अचानक आकाशात प्रचंड प्रकाशाचा गोळा दिसला. त्यानंतर एक भयानक स्फोट झाला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला. आणि नेमका याच दिवशी जन्म झाला अणुबॉम्ब नावाच्या एका भयंकर राक्षसाचा. या शोधाचा परिणाम खूप भयंकर ठरला. 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला आणि फक्त 3 दिवसांनी 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला. काही सेकंदात हजारो इमारती नष्ट झाल्या आणि लाखो लोकांचं जीवन कायमचं बदलून गेलं. या घटनांनंतर 15 ऑगस्ट 1945 रोजी जपाननं शरणागती पत्करली आणि दुसरं महायुद्ध संपलं. पण मात्र आजही अणुबॉम्बच्या त्या भीतीचं सावट जगावर कायम आहे. आजच्या घडीला जगात 9 देशांकडे अण्वस्त्र असल्याचं मानलं जातं. त्यात रशियाकडे सुमारे 5400, युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिकेकडे सुमारे 5200 अण्वस्त्र आहेत. जगातले 80% अण्वस्त्र या 2 देशांकडे आहेत. त्यानंतर चीन 600, फ्रान्सकडे 290, युनायटेड किंगडमकडे सुमारे 225, भारताकडे 180 तर कंगाल पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्र आहेत. आज इस्रायलकडे 90. तर सोशल मीडियावर मलाही खेळू द्या नावाने सध्या चर्चेत असलेल्या नॉर्थ कोरियाच्या किम जोंग उन यांच्याकडे देखील 50 अण्वस्त्र आहेत. अणुबॉम्ब हे जगातील सर्वात शक्तिशाली आणि धोकादायक शस्त्र मानलं जातं. एका अण्वस्त्रामुळे काही सेकंदात संपूर्ण शहर नष्ट होऊ शकतं. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो, जगात अण्वस्त्र नेमकं किती, कोणत्या देशांकडे आहेत, त्यांचा कंट्रोल कोणाकडे असतो? आजच्या घडीला जगात एकूण 9 देशांकडे अण्वस्त्र आहेत असं मानलं जातं. हे देश म्हणजे अमेरिका, रशिया, युनायटेड किंगडम, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्रायल. या देशांमध्ये अण्वस्त्र वापरण्याचा अंतिम निर्णय साधारणपणे देशाच्या सर्वोच्च राजकीय नेतृत्वाकडे असतो. म्हणजे कसं तर सांगतो. अमेरिकेमध्ये अण्वस्त्र वापरण्याचा अंतिम अधिकार राष्ट्राध्यक्षांकडे म्हणजे डोनाल्ड तात्यांकडे आहे. राष्ट्राध्यक्षांसोबत नेहमीच एक विशेष ब्रीफकेस असते, ज्याला सामान्य भाषेत न्यूक्लिअर फुटबॉल असं म्हटलं जातं. या ब्रीफकेसमध्ये अण्वस्त्र लॉन्च करण्यासाठी लागणारी माहिती, संपर्क प्रणाली, आपत्कालीन प्रक्रिया असते. राष्ट्राध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर काही मिनिटात मिसाईल लॉन्च करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. रशियामध्ये अण्वस्त्रांचा अंतिम निर्णय राष्ट्राध्यक्ष घेतात. रशियाकडे चेगेट नावाची न्यूक्लिअर ब्रीफकेस सिस्टम आहे. या सिस्टमद्वारे राष्ट्राध्यक्ष सैन्याशी थेट संपर्क साधू शकतात आणि आवश्यक तो आदेश देऊ शकतात. भारतामध्ये अण्वस्त्रांबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटी घेते. या व्यवस्थेमध्ये पॉलिटिकल काउन्सिल आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अशा 2 महत्वाच्या घटकांचा समावेश असतो. युनायटेड किंगडम मध्ये अण्वस्त्र वापरण्याचा अंतिम अधिकार पंतप्रधानांकडे असतो, तर फ्रान्समध्ये हा अधिकार राष्ट्राध्यक्षांकडे असतो. चीनमध्ये अण्वस्त्र नियंत्रणाची जबाबदारी देशाच्या सेंट्रल मिलिटरी कमिशन या सर्वोच्च लष्करी संस्थेकडे असते. पाकिस्तानमध्ये नॅशनल कमांड ऑथॉरिटी अण्वस्त्रांवर नियंत्रण ठेवते. उत्तर कोरियामध्ये अण्वस्त्रांचा अंतिम निर्णय देशाच्या सर्वोच्च नेत्यांकडे म्हणजेच किम जोंग उन यांच्याकडे आहे. इस्रायलनेही अधिकृतपणे अण्वस्त्र असल्याचे कधी जाहीर केलं नाही, पण अनेक आंतरराष्ट्रीय अहवालानुसार इस्रायललाही अण्वस्त्र क्षमता असल्याचं मानलं जातं. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, अण्वस्त्र लॉन्च करणे ही साधी प्रक्रिया नसते. त्यासाठी कडक सुरक्षा प्रक्रिया, कोड्स, तपासणी, अनेक स्तरांची परवानगी असते. त्यामुळे चुकीने किंवा परवानगीशिवाय अण्वस्त्र वापरले जाऊ नये याची काळजी घेतली जाते. म्हणजे अण्वस्त्रांचा कंट्रोल एखाद्या व्यक्तीकडे नसून देशाच्या सर्वोच्च राजकीय नेतृत्व आणि सुरक्षित कमांड सिस्टमकडे असतो. अणुयुद्ध फक्त 2 देशांमध्ये नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठीचं संकट आहे. म्हणूनच जगातील अनेक देश अण्वस्त्रांचा वापर टाळण्यासाठी करार करत आहेत. म्हणून अनेक देश नेते आज एकच संदेश देत आहेत की अण्वस्त्र जगात असू नये, कारण यातून मानवजातीचा नाश होऊ शकतो. या संदेशासाठी जपानने एक प्रतिकात्मक पाऊल उचललंय. जपानमधील हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क येथे फ्लेम ऑफ पीस म्हणजे शांततेची ज्योत कायम प्रज्वलित ठेवली आहे. ही ज्योत 1 ऑगस्ट 1964 रोजी पेटवण्यात आली. त्यावेळी हिरोशिमाचे महापौर शिंजो हरमाई यांनी सांगितलं होतं की जगातील शेवटचे अण्वस्त्र नष्ट होईपर्यंत ही ज्योत विझवली जाणार नाही. या ज्योतीमागे ॲटॉमिक बॉम्बिंग ऑफ हिरोशिमाचा एक भयंकर इतिहास आहे. या घटनेची आठवण आणि भविष्यात अशी शोकांतिका पुन्हा घडू नये यासाठी ही शांततेची ज्योत पेटती ठेवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे जगातील शक्तिशाली देशांचे नेते अण्वस्त्रांविरोधातील या संदेशाशी सहमत असल्याचं अनेकदा दिसून आलंय. 27 मे 2016 या रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हिरोशिमाला ऐतिहासिक भेट दिली. ते पदावर असताना हिरोशिमाला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले. त्या दिवशी ओबामांनी पीस मेमोरेबल पार्क मध्ये जाऊन अणुबॉम्बच्या मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी आपल्या भाषणात ओबामा म्हणाले होते की आपण सर्वांनी मिळून भीतीच्या या चक्रातून बाहेर पडलं पाहिजे, त्यासाठी धैर्य दाखवलं पाहिजे, अण्वस्त्रांशिवाय जग निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही भेट आणि हे वक्तव्य जगासाठी एक मोठा संदेश होता की अण्वस्त्रांची ताकद कितीही मोठी असली तरी शेवटी शांतता आणि मानवतेचं रक्षण करणं हीच सर्वात महत्वाचं आहे. आजही हिरोशिमामध्ये शांततेची ही ज्योत कायम पेटते. ती जगाला दररोज एकच गोष्ट आठवण करून देते, अण्वस्त्रांमुळे विनाश होतो पण शांततेमुळे मानवजात टिकते. आणि म्हणूनच ही ज्योत केवळ एक दिवा नाहीये, तर ती संपूर्ण जगासाठी शांतता आणि अण्वस्त्र विरहित भविष्यासाठीच्या आशेचा किरण आहे. आज जग यादवीकडे वाटचाल करताना ही ज्योत आम्हाला पुन्हा पुन्हा खुणावते. जगाला युद्ध नकोय, तर बुद्ध आणि गांधींच्या शांततेचा विचार हवाय.